नमस्कार मित्रांनो, तर मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी मिनी व्लॉग का काढते, कारण माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल होतं, त्यामुळे मला मिनी व्लॉगवरती काम भागवावं लागतं. तर चला आपण चाललो अंबरनाथला. माझ्यासोबत आज कार्तिक आहे. कार्तिकने पहिल्यांदाच अंबरनाथला स्टेशनला गाडी दिली. त्याला मी गाडी लवकर देत नाही हातामध्ये. आणि इकडे बघा मी आता बुके घेतला, कारण आपल्याला जायचं मैत्रिणीच्या घरी. जाता जाता रस्त्यामध्ये आपल्याला स्वामींचं मठ लागलं. स्वामींच्या मठात दर गुरुवारी मी जातेच आरतीला, पण आज आरतीला लेट झाला. पण मी दर्शन घेण्यासाठी पाय धुतले मस्त की बाहेर आणि मग आतमध्ये गेली. आतमध्ये जाऊन बघते तर खूप गर्दी होती, कारण विशेष कार्यक्रम होता का आज श्री रामनवमी होती आणि त्याच्यामुळे गर्दी जाम होती. दर्शनासाठी जाम रांग होती. आणि मग मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मी हा प्रसादासाठी खूप वेडी आहे का दर गुरुवारी. प्रसाद घेतला आणि मी गेली माझ्या मैत्रिणीच्या घरी. इथे राहते ओम साई टॉवरमध्ये थर्ड फ्लोअरवरती मधू ही मला इलेक्शनलाच्या दरम्यान आमची ओळख झालेली. तर आता बऱ्याच मला वाटतं 6-7 महिन्याच्या नंतर आम्ही भेटलोय. तर ही बघा ही मधू, आणि आज तिच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम, त्यासाठी तिने मला बोलवलं. तर मी गेली आणि तसं मला वेळ भेटत नाही, तिलाही माहिती आहे, पण आज वेळ होता म्हणून बरं जाऊया. मस्त की दर्शन घेतलं, आम्ही हळदी कुंकू केला आणि थोडीशी मजाक मस्ती केली, कारण खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो ना. तर हळदी कुंकू झाल्याच्या नंतर ती माझ्या पाया पडते. मी सांगते नको पडू. आणि तिचा लूक खूप छान होता, त्यांच्या कास्टचा लूक होता, पण खूप भारी होता. तो छल्ला एकच नंबर होता, म्हणून मी तिला दाखवलं. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि सर्वांना मी बाय करते. हे सर्वजण मला ओळखतात, माझे व्हिडिओज बघतात, मला आवडतं. चला मग यांना सर्वांना बाय करत मी माझी दुसरी मैत्रीण सिद्धी शिर्के हिच्या शॉपचं आज ओपनिंग होतं. आजचा दिवस खूप चांगला होता म्हणून तिने शॉपचं ओपनिंग ठेवलेलं. आणि चला मग आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावर मी पहिले सत्यनारायणची पूजा होती तिकडे, त्याच्या पाया पडली. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो होता, तिथेही दर्शन घेऊन मी मस्त की बघा दाखवलं तुम्हाला शॉप. आणि ही आहे सिद्धी, तिला शुभेच्छा दिला तिच्या पुढच्या वाटचालीस. स्वामी समर्थ तिला असंच पुढे नेऊ दे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी मजा मस्ती केली. ही आहे सिद्धी, स्वाती. आणि ह्यांना मी सांगते, तिला बोलते का आता तू जरा काहीतरी सांग, पण हे इंजेक्शन पहिले मला टोच, असं मजाक मस्ती करत. पुढे तुम्ही ऐका हे शॉप कसला आहे, कसला बिझनेस चालू केला, ही सिद्धी तुम्हाला सांगेल. अंबरनाथ इथे पालेगावमध्ये मी नवीन बिझनेस चालू केला आहे. मी एक आद्या लाईफ सायन्सने आपले बेसिक ब्रँड्स अवेलेबल केलेले आहे. ते कोणाला जे कोणी लिहि, जसं की हॉस्पिटल्सला हे स्वस्त दरात अवेलेबल होईल. प्लीज कॉन्टॅक्ट करा आद्या लाईफ सायन्सला, गुगललाही अवेलेबल आहे. आणि इथे खाली मी नंबर दिलेला आहे, पटकन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि फुल सपोर्ट करा. थँक्यू. तर चला अशाच प्रकारे मी निघाली. जाताना पहिले तर सिद्धीला मी थँक्यू बोलीन, तुम्ही मला बोलवलंस आणि तुझ्या घरातला एक मेंबर समजून तू नेहमी तुझ्या कार्यक्रममध्ये मला बोलवत असतेस. हे सर्वजण तुझ्या घरातले आहेत, जे मला सगळेजण बघतात, व्हिडिओज माझे बघतात आणि त्यांना आवडतात माझे व्हिडिओ. सिद्धीचे माहेरची सासरची दोन्ही फॅमिली होती आणि इथे सगळे डॉक्टर्स पण आले होते. सर्वांशी भेटून खूप भारी वाटलं. आणि ह्यांना तर तुम्ही ओळखतच असणार. कमेंट्स करून यांचं नाव पटकन सांगा, ज्यांनी पण यांना ओळखलं असेल आपल्या अंबरनाथले. आणि सगळेजण हाय करतायत. आणि असंच तुमचा प्रतिसाद राहू दे, नेहमी साथ राहू दे तुमची. बस धन्यवाद, थँक्यू.